नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे 2025च्या खरीपच्या पीक विम्यासंदर्भात. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या विचारणा केली जात आहे की 2025चा पीक विमा का वाटप केला जात नाही, नेमका पीक विमा कधीपर्यंत जमा केला जाणार, कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार, एकंदरीत जे काही शेतकरी कोणतेही पात्र असणार किंवा त्या जिल्ह्यातील जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती कधीपर्यंत वाटप केली जाणार, पीक विमा का वाटप केला जात नाही याच्या संदर्भात आपण थोडक्यात एक महत्त्वाची अशी माहिती जी काही कृषी विभागाच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जरी मोठा झाला अर्थातच हा व्हिडिओ मोठा होणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी 2025चा पीक विमा असेल हा शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 जानेवारीपर्यंत जमा केला जाईल अशा पद्धतीच्या काही माहित्या समोर आल्या होत्या आणि तशा पद्धतीचा खुलासासुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला होता. एकंदरीत जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती अद्याप वाटप झालं नाही. जानेवारी महिना गेला, त्यानंतर आता दुसरा महिना सुरू झालेला आहे. दुसऱ्या महिन्याचा म्हणजे फेब्रुवारीचा महिनासुद्धा आज जवळपास 18 ते 19 तारीख आहे. या दरम्यानसुद्धा पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. यामागे काही कारणंसुद्धा सांगितलेली आहेत. ज्या पद्धतीने आपल्याला कारण समजून घ्यायचे आहे त्या पद्धतीने आपल्याला 2025 किंवा 24ला जो काही पीक विमा वाटप झाला होता ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. आता यापूर्वी जे काय झालं होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती 1 रुपयात चालू केली होती. म्हणजेच राज्य सरकारने 1 रुपयात पीक विम्याची जी काही मुभा असेल ती दिली होती आणि त्या संदर्भात आपल्याला 72 घंटेच्या आत क्लेम करण्याची मुभासुद्धा होती. परंतु यावर्षीचे जे काही निकष असतील 2025चे खरीपच्या संदर्भात ते निकष पूर्णपणे बदलण्यात आलेले आहेत. म्हणून जे काही पीक विम्याची माहिती असेल, जो काही राज्य सरकारचा डाटा असेल, कृषी विभागाचा डाटा असेल, त्याचनंतर केंद्र सरकारकडून जे काही निधी असेल, राज्य सरकारचा आणि शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा असेल त्या संदर्भात जी काही माहिती असेल ती आता अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे PMGY FGY या पोर्टलवरती. आणि त्या पोर्टलवरती काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत अशा पद्धतीने काही माहिती समोर आली होती. परंतु त्या आता तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे आणि जे काही अहवाल असतील ते सादर केले जात आहेत. अर्थातच काय तर कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही माहिती आलेली आहे, त्याचनंतर मार्केट कमिटीच्या माध्यमातून जे काही उत्पन्न असेल त्याची माहिती असेल, त्यानंतर जे काही तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक किंवा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील त्यांनी जी काही माहिती गोळा केलेली होती, म्हणजे जो काही डाटा असेल तो अपलोड करण्याचं काम सुरू झालं होतं. आणि तो अपलोड केलेला डाटा एकंदरीत जे काही पीक GPS डाटा असेल, कृषी विभागाचा डाटा असेल, राज्य सरकारचा आणि जी काही माहिती असेल ती अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे. एकंदरीत काय तर राज्य सरकारच्या माध्यमातून, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो डाटा पूर्ण राज्य सरकारला दिला जातो आणि राज्य सरकारचा जो काही डाटा असेल तो केंद्र सरकारला दिला जातो. आणि आता जी काही माहिती असेल ती सुद्धा झालेली आहे, अपलोडसुद्धा झालेली आहे. परंतु राज्य सरकार सांगते की जी काही पीक विमा कंपनीची रक्कम असेल, जर पीक विमा कंपनीने 12 म्हणजे काही आठवड्यात जर पीक विमा दिला नाही, 15 जानेवारीच्या नंतर 3 आठवड्यात जर पीक विम्याची रक्कम दिली नाही तर त्याच्या संदर्भात 12% व्याजासहित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशा पद्धतीची काही घोषणा केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी सुद्धा ती माहिती दिली होती. आणि त्याच पद्धतीने आता जर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली नाही तर राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जो काही पीक विमा कंपनी असेल त्या पीक विमा कंपनीकडे सूचना जातील आणि त्यानंतर 12% व्याजासहित पीक विम्याची रक्कम दिली जाईल. परंतु आता जे काही पीक विम्याची निकष असतील ते बदललेले आहेत, त्याचबरोबर जे काही तांत्रिक अडचणी असतील त्यासुद्धा दूर झालेल्या आहेत अशी सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे 2025च्या पीक विम्याची. आता पीक विमा राज्य सरकारने जे काही माहिती दिली होती, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं की 17,500 आणि अधिक ते अधिक 50,000पर्यंत पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी एक माहिती दिली होती. आता त्या पद्धतीने जर पीक विम्याची रक्कम 17,500 जर द्यायची असेल तर त्या ठिकाणचा जो काही अहवाल असेल तो येणं महत्त्वाचं असणार आहे. आता अनेक शेतकरी म्हणतील की आमचं 70% नुकसान झालं होतं, 80% नुकसान झालं होतं. असं नाही. एखाद्या गावात जर नुकसान झालं असेल, एखाद्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर ते 2024ला किंवा 2024-23ला या दरम्यान आपल्याला पीक विमा रक्कम दिली जात होती किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत जर क्लेम दाखल झाले तर त्या पद्धतीचा पीक विमा दिला जात होता. परंतु यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो मंडळाच्या आधारे दिला जाणार आहे. जर त्या ठिकाणच्या मंडळाचं नुकसान हे 60 किंवा 70% किंवा 45% अशा पद्धतीने जर नुकसान दाखवलेलं असेल
तर त्याच पद्धतीने आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता जरी मुख्यमंत्री फडणवीस सांगत असतील की 17,500 प्रमाणे, तर ही रक्कम मिळणं शक्य नाही. त्या ठिकाणचे जे काही अहवाल असतील ते सादर होतील आणि त्या पद्धतीने 10,000 रुपये 12,000 रुपये पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. तशा पद्धतीची माहिती काही दिवसात आपल्याकडे येईल. परंतु ज्या पद्धतीने जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, 17,500 प्रमाणे ही मिळेल, अशा पद्धतीने जे काही माहित्या दिल्या जात होत्या त्या पद्धतीने आता केंद्र सरकारची जी काही माहिती असेल ती राज्य सरकारला दिली जाईल. यापूर्वी आपल्याला जर पीक विमा द्यायचा दिला गेला होता 2023 किंवा 24चा, तर त्यावेळेस आपल्याला पीक विमा कंपनी पीक विम्याची रक्कम वाटप करत होती. परंतु आता जे काही डाटा असेल तो पूर्ण राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे जाणार आहे आणि केंद्र सरकार त्यावरती निर्णय घेईल की केंद्राच्या माध्यमातून जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती राज्य सरकारला दिली जाईल. राज्य सरकारच्या माध्यमातून परत जे काही पोर्टल असेल त्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिली जाईल आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाऊ शकते. परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती सध्या तरी देण्यात आली नाही. परंतु लवकरच पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशा पद्धतीची माहिती काही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांचे कमेंट आल्यानंतर विचारणा केली गेलेली आहे की पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत वाटप केली जाईल किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्या माध्यमातून जी काही माहिती असेल ती आल्यानंतर किंवा जे काही अहवाल सादर झाल्यानंतर त्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते, कधीपर्यंत पीक विम्याची रक्कम वाटप केली जाते हे देखील कोडच आहे. परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी माहिती काहीशी समोर येताना दिसत आहे कृषी विभागाच्या माध्यमातून. आता पीक विम्याची रक्कम 17,500 प्रमाणे जी काही मंजूर झालेली असेल ती आपल्याला 10,000 ते 12,000 रुपये मिळू शकते. अशा संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं पीक विम्याच्या संदर्भात. जे काही आपले माध्यमातून विचारले जाणारे प्रश्न असतील त्याचं उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत शेतकऱ्यांची कमेंट येणार की तुम्ही तर तारीख सांगितली नाही, कशासाठी बघबघ करत होते, अनेक प्रश्न येतात. परंतु माझ्याही हातात नाही पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत वाटप करायची, कोणत्या तारखेला वाटप करायची, किती रक्कम वाटप करायची हे आपल्या हातात नसते. परंतु जी काही अपडेट आली ती देण्यापर्यंत माहिती आपल्या हातात असते म्हणून ती माहिती दिलेली आहे. आता एकंदरीत जर पीक विम्याची रक्कम जर द्यायची असली तर सोयाबीनचा, त्यानंतर तुमचा उडीद असेल, त्यानंतर मूग असेल, त्या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जाईल. त्याचबरोबर रब्बीचा जो काही कपाशी असेल या पिकाचा पीक विमा दिला जाऊ शकते, त्याचे अहवाल सादर होणे बाकी आहेत. त्यानंतर मका असेल या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाईल. तुमचा फळबागचा पीक विमा असेल त्या संदर्भात वेगळे निर्णय घेतले जातील किंवा त्याचे अहवाल सादर केले जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाईल. परंतु जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाऊ शकते. अशा पद्धतीची माहिती जी काही कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. आता जे काही 36 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यातील अहवाल सादर झालेले आहेत, 50 पैशाच्या आत अहवाल सादर झालेले आहेत, पैशाचे आणणारे 50 पैशाच्या आत आलेले आहेत, अशा जिल्ह्यातील पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे. यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं होतं आणि लवकरच पीक विम्याची रक्कम दिली जाईल. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.